469 या परिसरातील नगरसेवक विजयनाना मोर्या, अमर शेळके, त्याच पद्धतीनं गटनेते गंगाराम पाटील, नगरसेवक नातू मिजार, नगरसेवक राजाराम पाटील, ललित व तेजस बोंडे, वीरभक्ती मॅडम, हे सर्वच जण आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला माहिती देतोय की 469चा प्रश्न अनेक वर्ष हा वर्ग 2 जमीन असल्यामुळं त्या ठिकाणचे बँकेचे कर्ज म्हणा त्यांचं नाव होणे ही प्रक्रिया होत नव्हती. परंतु जयंत पाटील साहेबांच्या सातत्यानं पाठपुराव्यामुळं हा प्रश्न निकाली झालेला आहे आणि हा जी आर अलीकडच्या 2026 मध्ये हा जी आर झाला आणि या जी आर मध्ये ज्यांचा रेडी नेकनर ज्या वेळेला खरेदी झाली त्यावेळेचा रेडी नेकनर धरून 75% रक्कम त्या मालकानं त्यावेळेच्या रेडी नेकनर प्रमाणे भरली तर हा त्यांचा प्लॉट हा वर्ग 2 मधून 1 मध्ये होणार आहे. याबद्दल विलासराव शिंदे साहेबांनी सुद्धा सातत्यानं या ठिकाणी मार्गदर्शन त्यांच्या हयातीमध्ये केलं आणि जयंतराव पाटील साहेबांनी या ठिकाणी लक्ष घातल्यामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला आणि या बाबतीमध्ये विरोधक आता याचं श्रेय घेऊ पाहतात. परंतु जनतेला तिथल्या माहित आहे की हा प्रश्न कोणी मार्गी लावला. हा जयंतरावजी पाटील साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही अभिनंदनाचा ठराव आज नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये आम्ही घेतोय. गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेब असतील यांनी वारंवार या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पाठपुरावा केला. मग प्रांत ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, राज्य शासनाच्या पातळीवर मंत्रालयामध्ये असेल, आपल्या सर्वांनाच माहित आहे की 469 बाधित लोकांची आणि आपल्या सर्वांचीच अशी प्रयत्न आपल्या होते की जो काही दंड आहे तो माफ होईल किंवा कमीत कमी दंड आकारणी होऊन हा प्रश्न सुटावा अशी आपल्या सर्वांची इच्छा असल्यामुळं अनेक वर्ष या बाबतीमध्ये निरनिराळ्या स्तरावर चर्चा आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झाल्या. आदरणीय जयंत पाटील साहेब पालकमंत्री होते त्यावेळेला सुद्धा नागेश पाटील आपले प्रांत होते आणि हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं त्या 469 मधल्या बाधित लोकांचा एक कॅम्प सुद्धा दत्तवसात म्हणजे त्या काळामध्ये घर टू घर सर्वे करून त्या विषयावर मार्गी लावायचा प्रयत्न झाला होता. आणि आता सुद्धा ज्या काही अनेक गोष्टी अनेक जण सांगतात त्या बाबतीमध्ये आपल्याला खरी वस्तुस्थिती कळणं हे महत्वाचं आहे. दिनांक 24/3/2026 ला जयंत पाटील साहेबांनी महसूल मंत्र्यांना पत्र लिहून ज्या आपल्या वाळवे तालुक्यातल्या प्रामुख्यानं 10 निरनिराळे प्रश्न महसूलच्या बाबतीमध्ये हे करत असताना त्यामध्ये 8 नंबरला मौजे आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील सर्वे नंबर 4, 6 व 9 येथील गांधीनगर, दत्त वसाहत व साईनगर या भागातील मिळकतीचा शर्तभंग नियमानुसार करणे याकरिता शासन स्तरावर उचित कार्यवाही करावी हे पत्र आता आम्ही आपल्याला दिले. हे दिनांक 24 मार्चला जयंत पाटील साहेबांनी हे पत्र महसूल मंत्र्यांना दिलं होतं. या पत्रावर महसूल मंत्र्यांनी सुद्धा शेरा बावनकुळे साहेबांनी मारून या बाबतीत मीटिंग कॉल करावी असं सांगितलं होतं. या पत्राला अनुसरूनच 10 एप्रिल 2026 ला महसूल मंत्र्यांचं दालन क्रमांक 105 विस्तारित इमारत पहिला मजला मंत्रालय मुंबई 32 या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी बैठक बोलवली. याचं सुद्धा निमंत्रण हे पत्र तुम्हाला आम्ही आता इथं दिलेलं आहे. याच्या सुद्धा निमंत्रिताच्या यादीमध्ये माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब माजी मंत्री साहेबांच्या विनंतीला अनुसरून साहेबांच्या उपस्थितीत या बैठकीचं हे केलं होतं. आणि ही बैठक परत जी झाली 21/4 ला त्याच्यामध्ये सुद्धा स्वतंत्र पत्र 469 जयंत पाटील साहेबांनी महसूल मंत्र्यांना दिलेला आहे. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी जो पाठपुरावा केला त्याचा कागदोपत्री पुरावा आज या निमित्तानं आम्ही आपल्या समोर देतोय. त्यामुळे कोण काही जरी म्हणत असलं तरी
गेल्या अनेक वर्षापासून सातत्यपूर्ण प्रयत्न हा प्रश्न सोडवण्याच्या माध्यमासाठी आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेब असतील, यांनी प्रामुख्यानं 4-6-9 मधल्या बाधित लोकांना घेऊन निरनिराळ्या शासन स्तरावर तहसीलदार कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, मंत्रालय असेल आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालय अशा वेगवेगळ्या स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळेच हा प्रश्न सुटलेला आहे. आणि त्या निमित्तानं आजच्या काउन्सिल मिटिंग मध्ये सुद्धा आदरणीय नगराध्यक्षांनी सांगितल्या पद्धतीनं आदरणीय जयंत पाटील साहेबांचा अभिनंदनाचा ठराव आम्ही घेणार आहोत.